सांगली एसटी स्टँड ते अंकलीपर्यंतचा रस्ता करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाने 3 ते 4 वर्षांचा विलंब केला। या व्यवस्थेमुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला। याचा निषेध करत सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने येथील राजवाडामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तिरडी मोर्चा काढत प्रशासकीय व्यवस्थेचा निषेध व्यक्त केला। एसटी स्टँड ते अंकलीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचं काम मंजूर आहे, पण महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नाकर्तेपणामुळे या रस्त्याचं काम सुरू होण्यास विलंब लागतोय। रस्त्यांवर खड्डे पडलेत, पण पॅचवर्क देखील झालं नाही। सोमवारी आकाशवाणी येथील अपघातात एका महिलेचा बळी गेला। याचा निषेध म्हणून राजवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय तिरडी मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी बांधकाम विभाग महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नवीन रस्ता आणि पॅचवर्क बाबत जाब विचारण्यात आला। तसेच महिलेच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका हे दोघेही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला। हा रस्ता तातडीने सुधारण्यासाठी सर्व अडचणीबाबत तातडीने मीटिंग घ्यावी आणि तत्पर पॅचवर्क सुरू करण्यात यावं, तसेच संबंधित महिलेच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे। जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या घटनेला 4 दिवस उलटून गेले तरी कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही। त्यामुळे मृत अवधूत वडार यांच्यासह वडार समाज आक्रमक झालाय। येत्या 4 दिवसात संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक तसेच इतर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही कुटुंबीय स्वतःचं जीवन संपवू असा इशारा त्यांनी आज दिलाय। वडार कुटुंबियांनी आज सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी इशारा दिलाय। यावेळी बोलताना मृत अवधूत वडार यांची बहीण रवीना वडार म्हणाल्या, 12 सप्टेंबर रोजी माझ्या भावाचा घातपात घडवून आणलाय। त्याच दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यासाठी अवधूत हा ऑफिसला गेला। ऑफिसमधून घरी आल्यानंतर तो संतापला होता। यावेळी ॲडिशनल CEO यांनी मेमो काढण्याची धमकी दिली होती। 6 महिन्यांपूर्वी विद्यमान आमदारांच्या स्वीय सहायकांनी धमक्या देऊन नियमबाह्य बिले काढण्यात आली। घरात घुसून दमदाटी करत जबरदस्तीने गाडीत बसवून गेले होते। सगळ्यांनी मिळून प्रचंड त्रास दिला। जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांच्या कार्यालयात घेऊन जात बोगस बिले काढण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली। सदरची बाब मृत महेश वडार यांनी आम्हाला सांगितलं होतं, पण त्याच दिवशी त्याने आपलं जीवन संपवलं। या त्रासाला तो कंटाळला होता। त्याला शिवीगाळ करून घातपात घडवून आणलाय। आम्ही न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। या घटनेला 4 दिवस झाले तरी कोणतीच कारवाई होत नाही। त्यामुळे आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। प्रतापसिंह उद्यानासमोर असलेले फळ विक्रेते आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वाद दुसऱ्या दिवशीही कायम होता। मंगळवारी उद्यानासमोरील फुटपाथवर महापालिकेच्या रिक्षा घंटागाड्यांचे पार्किंग केल्याने भेळ विक्रेत्यांनी थेट रस्त्यावर हातगाडे लावून व्यवसाय सुरू केला। यामुळे प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानासमोरील 4 भेळ गाड्यांचं पुनर्वसन वैरण बाजारात करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत, पण याला फेरीवाला विक्रेते समितीच्या सदस्यांनी विरोध केला होता। या विक्रेत्यांकडे स्थिर फेरीवाला प्रमाणपत्र आहे, त्यामुळे आहे त्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची मागणी त्यांची होती। सोमवारी हे हातगाडे काढण्याचा प्रयत्न अतिक्रमण निर्मूलन पथकाने केला होता, मात्र विक्रेते आणि समितीच्या सदस्यांनी याला विरोध केला होता, त्यामुळे ही कारवाई बरगळली होती। मंगळवारी दुपारी महापालिकेने फुटपाथवर हातगाडे लावू नयेत म्हणून महापालिकेच्या कचरा रिक्षा घंटागाड्या लावून पार्क केल्या, त्यामुळे हातगाडे लावण्यास जागाच उरली नाही। पालिकेच्या या भूमिकेमुळे फेरीवाले आणि समितीचे सदस्य संतप्त झाले। त्यांनी रस्त्यावर हातगाडे लावून व्यवसाय सुरू केला, त्यामुळे पालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये वादही झाला। रस्त्यावरच हा प्रकार सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे आता भेळ विक्रेते आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चालला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी ताळतम्य बाळगावे, अन्यथा हिसका दाखवू असा इशारा आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा आमदार नाईकवाडी यांनी निषेध केलाय। अजितदादा यांच्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी विचार करावा, अन्यथा त्यांची जीभ हासडण्यात येईल असा इशाराही आमदार नाईकवाडी यांनी दिलाय। ते म्हणाले, संजय राऊत यांचीच DNA चाचणी करावी। अजितदादांच्या विरोधात बोलल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल। जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अधिक वेळ देण्यासाठी मी स्वतःहून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय, असंही आमदार नाईकवाडी यांनी सांगितले।
अजितदादांनी राज्यातील अल्पसंख्याकांना हजारो कोटींच्या योजनांचा लाभ मिळवून दिलाय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे अल्पसंख्याकांचा ओढा आहे. मी मागणी न करता मला विधान परिषदेवर संधी मिळाली. सांगली महापालिकेतील 11 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत असा दावा करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मात्र परिस्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल असंही आमदार नाईकवडी यांनी स्पष्ट केलंय. महापालिका क्षेत्रासह मिरज तालुक्यातील दुधगाव येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील 1,20,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अमीर हुसेन शेख असं संशयिताचं नाव आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकाश आडमुठे यांनी 22 जून रोजी दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे आकाश ऐवळे यांना एक युवक इनामधामणी येथील विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयानजीक असणाऱ्या पुलाखाली दुचाकी विक्री करता थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे एक युवक दुचाकीसह उभा असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी चोरीची असल्याचं सांगितलं. पोलीस तपासात त्याच्याकडून संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील 2 आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 असे 3 गुन्हे उघडकीस आलेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, कर्मचारी मेघराज रुपनर, अभिजित पाटील, बंडू पवार आणि आकाश ऐवळे यांनी केली आहे. चोरी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयित आरोपीने विटा पोलीस ठाण्यातच वायरने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवार रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली असून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रकाश शिवाजी चव्हाण याच्यावर ओम श्री हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथील रहिवासी असलेला प्रकाश शिवाजी चव्हाण याला विटा पोलिसांनी चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. त्यानुसार सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संशयित प्रकाश चव्हाण याची एका खोलीत बसवून चौकशी सुरू होती. यावेळी पोलिसांची नजर चुकून संशयित प्रकाश चव्हाण यांनी सदर खोलीतील उपकरणाची वायर गळ्याला गुंडाळून जोराने ओढून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या प्रकारानंतर संशयित प्रकाश चव्हाण याला विटा पोलिसांनी तातडीने विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयित प्रकाश चव्हाण याला ओमश्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मंगळवार रात्री प्रकाश चव्हाण याच्या नातेवाईकांनी ओमश्री हॉस्पिटलसमोर मोठा गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. महापालिकेच्या 307 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ दिला गेलाय. सफाई कामगारांसह विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेली असून महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. महापालिकेच्या आकृतिबंधाला नगरविकास विभागानेच दिनांक 14 फेब्रुवारी 2023 ला मंजुरी दिली. त्यामध्ये एकूण 3,454 पदांना मान्यता मिळाली. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पदोन्नतीसाठी समितीच्या 3 बैठका झाल्या. त्यानुसार 307 जणांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. यामध्ये गट ब मधील 10, गट क मधील 243 तर गट ड मधील 54 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. याबरोबरच सेवा कालावधीनुसार 13 कर्मचाऱ्यांना 30 वर्षापेक्षा जास्त सेवा झाल्याबद्दल पदोन्नती देण्यात आली. तर 35 ते 30 वर्षाच्या 57, 20 ते 25 वर्षाच्या 70, 10 ते 20 वर्षाच्या 57 आणि 5 ते 10 वर्षाच्या 59 तर 5 वर्षाच्या 51 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. तर 66 सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये गट क चे 29, गट ड च्या 37 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनुकंपाखाली 14 कर्मचाऱ्यांचा तर लाडपागे वारसा असलेल्या 62 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सांगली एसटी स्टँड ते अंकलीपर्यंतच्या रस्ता करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे. लोकहित मंचच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एसटी स्टँड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारण्यात आलाय. या रोडवरील खड्ड्यांमुळे शीतल प्रकाश आंबरे या निष्पाप महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. सार्वजनिक बांधकाम आणि महापालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला. यामुळे दोन्ही विभागाच्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे. या मागणीसाठी सुमारे 20 मिनिटे लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलं.
मनोज भिसे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचं काम करावे आणि मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। सांगली व कुपवाडमधील मुख्य रहदारीच्या रस्त्यांची वाहतूक कोंडी कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे। त्यासाठी 4 रस्त्यांची पाहणी नुकतीच केली असून रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे। सांगली ते कुपवाड येथील अतिरहदारीच्या प्रमुख रस्त्यांची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक संचालक नगररचना विक्रम गायकवाड आदी जण उपस्थित होते। सांगली सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी मुख्य रस्ता, सांगली एसटी स्टँड समोरील मुख्य रस्ता, कुपवाड लक्ष्मी मंदिर चौक ते भारत सूतगिरणी पर्यंतचा मुख्य रस्ता आणि कुपवाड पाण्याची टाकी ते जकात नाका या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करावी लागणार आहे। या रस्त्यांचा नव्याने विकास केल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे। त्यामुळे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या। यावेळी नगररचनाकार वैभव वाघमारे, नगर अभियंता महेश मदने, शाखा अभियंता अण्णा मगदुम, अशोक कुंभार, पंकजा रुईकर आदी जण अधिकारी उपस्थित होते। भाजप ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी आणि युवा, महिला, किसान, ओबीसी, अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांसह जम्बो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जाहीर केली आहे। सुरेंद्र चौगुले, स्वरूप पाटील यांच्यासह 7 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 10 चिटणीसांसह सदस्यांचा समावेश आहे। पक्ष संघटन अधिक सक्षम आणि जनाभिमुख करण्यासाठी ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी सांगितले। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी नवी कार्यकारिणी आणि मोर्चा अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या। जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, या कार्यकारिणीत आणि मोर्चात अनुभवी नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, युवा, शेतकरी तसेच विविध समाज घटकाचे प्रतिनिधी यांचा समावेश करून पक्ष संघटनाला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी ही नवी कार्यकारिणी प्रयत्न करेल। ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि बूथ स्तरावर पक्षाची बांधणी मजबूत करणे, जनतेच्या प्रश्नांसाठी ठोस भूमिका घेणे आणि भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची अंमलबजावणी करणे हा नवा कार्यकारिणीचा ध्यास असेल। या कार्यकारिणीची उद्दिष्ट प्रत्येक गावापर्यंत संघटनाचा विस्तार करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे, शेतकरी, कामगार, महिला, युवा, व्यापारी आणि उद्योगपती यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देणे, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी सांगितले।